नमस्कार विद्यार्थी मित्रो. आजच्या भागामध्ये आपण ॲग्रीकल्चर मार्केटिंग प्रॉब्लेम्स अँड मेजर पार्ट 2 मध्ये आपण शेतमालाच्या विपणनातील समस्या दूर करण्यासाठी सरकारने ज्या उपाययोजना राबवल्यात या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. भारतीय शेती उत्पादनाला योग्य किंमत मिळणे हे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु पारंपरिक विपणन व्यवस्थेतील अनेक अडचणी जसे की मध्यस्थाची संख्या, अपर्याप्त साठवण क्षमता, वाहतूक आणि बाजार माहितीचा अभाव, त्याचबरोबर अनियोजित बाजार रचना यामुळे शेतकरी आपल्या मालाला योग्य दर मिळू शकत नाही. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, बाजारपेठांचे सुधारित व्यवस्थापन, तसेच शेतकरी ग्राहक थेट संपर्क, त्याचबरोबर मजबूत पायाभूत सुविधा आणि सरकारी तसेच सहकारी संस्थांचा प्रभावी हस्तक्षेप याची गरज भासते. या योग्य उपाययोजना अंमलात आणल्यास शेतकरी विपणन हे अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि शेतकरी केंद्रित बनू शकते, ज्यामुळे शेती क्षेत्राची एकूण उत्पादकता आणि शेतकऱ्याचे उत्पन्न हे दोन्ही वाढण्यास मदत होते. आता ज्या काही उपाययोजना आहेत, शेतमालातील जो विपणनाच्या संदर्भातील ज्या समस्या दूर करण्यासाठी उपाययोजना राबवल्या, त्यातली पहिली उपाययोजना आहे म्हणजे कार्यक्षम वाहतूक व्यवस्था. शेती उत्पादनाचे विपणन आणि शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी कार्यक्षम वाहतूक व्यवस्था ही अत्यंत महत्वाची आहे. भारतात शेती उत्पादनाचा बहुसंख्य भाग हा ग्रामीण भागातील शेतामध्ये तयार होतो. तर ग्राहकाच्या मुख्य केंद्र हे शहराच्या मध्ये असते. या भौगोलिक अंतरामुळे शेतमाल उत्पादकापासून ग्राहकापर्यंत वेळेत आणि सुरक्षित पोहोचवणे हे गरजेचे आहे. विशेषतः फळे, भाज्या या ज्या नाशवंत शेतमाल आहे, तो नाशवंत शेतमाल हा जलद, विश्वसनीय आणि सुसज्ज वाहतूक व्यवस्थेच्याद्वारे जर योग्य वेळी मार्केटमध्ये पोहोचवला तर शेतकऱ्याला त्याचा फायदा होऊ शकतो. तसेच शीत वाहतूक तंत्राचा वापर केल्यास शेतमालाचे पोषण मूल्य टिकते आणि खराब होण्याचे प्रमाण हे लक्षणीयरित्या कमी होते. यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळते आणि दर्जेदार उत्पादन हे ग्राहकाला मिळू शकते. मात्र भारतातील वाहतूक व्यवस्थेतील अनेक कमतरता त्यामुळे शेतमालाच्या नुकसानीस त्या कारणीभूत ठरत आहे. यामध्ये खराब रस्ते, ट्रक, टेम्पोची कमतरता, अनियमित वाहतूक व्यवस्था यामुळे शेतमालातील एकूण मालापैकी 20 ते 30% शेतमाल हा काय होतो त्याचा नाश पावत असतो. तसेच रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात शेतमालासाठी सुद्धा उपयोगी ठरू शकते. म्हणजे भारतीय रेल्वेने किसान रेल्वे डब्याचा वापर करून शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये शेतमाल जलद आणि सुरक्षितपणे पोहोचण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु यासारख्या विशेष वाहतूक गाड्यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे, जेणेकरून याचा फायदा हा शेतकऱ्यांना जास्त प्रमाणामध्ये मिळू शकतो. त्याचबरोबर ग्रामीण रस्ते सुधारणे हे देखील अत्यंत महत्वाचे आहे. गाव ते शहर शेतमालाचं जर स्थानांतर करायचं असेल, तर प्रभावीपणे ते करायचं असेल, तर त्यासाठी प्रधानमंत्री सडक योजना, त्याच पद्धतीने वित्त आयोगाचा निधी वापरून वेगवेगळ्या रस्ते तयार करणं असेल, तसेच नाबार्डच्या पायाभूत संरचना निधीद्वारे ग्रामीण रस्त्याची बांधणी ही जलद आणि दर्जेदार केली, तर त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होऊ शकतो. तसेच रस्त्याची गुणवत्ता जर सुधारली, तर ट्रक, टेम्पो आणि इतर वाहतुकीच्या साधनाद्वारे जो शेतमालाची वाहतूक केली जाते ती सुकर होऊ शकते. त्यामुळे वाहनाचे, शेतमालाचे जे आहे ते नुकसान टळू शकते. त्यामुळे शेतमाल हा वेळेत बाजारापर्यंत पोहोचू शकतो. तसेच भारतातील नद्या आणि बंदर याचाही वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला तर शेतमालाची वाहतूक करणे शक्य होऊ शकते. जलवाहतूक स्वस्त पर्यावरणपूरक असते, तसेच मोठ्या प्रमाणामध्ये माल वाहतुकीसाठी उपयोगी ठरू शकते. ताजा तसेच उच्च शेतमालाच्या उच्च किमतीचा शेतमाल जसे की फुले, फळे, मासळी यासारख्या उत्पादनाची निर्यात ही विमानाने सुद्धा करता येऊ शकते. म्हणजे विमान वाहतूक ही सुद्धा उपयुक्त आहे. परंतु विमान वाहतूक ही याचा खर्च कसा असतो? जास्त असतो. यामुळे कमी खर्चात आणि कार्यक्षम वाहतूक साधनाची निर्मिती करणे हे अत्यंत गरजेचे आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकऱ्याला परवडेल अशी वाहतूक साधने हळूहळू निर्माण होत जातील भविष्य काळामध्ये. ज्यामुळे भविष्य काळामध्ये हा शेतमालाचे वितरण अधिक जलद, सुरक्षित, खर्चिकदृष्ट्या परवडणारे हे होऊ शकते. दुसरी उपाययोजना आहे ते म्हणजे गुदामाच्या सोयीत वाढ. शेतमालाची योग्य साठवणूक हे कृषी विपणन व्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे. शेतकरी उत्पादन करून लगेच बाजारात तो माल विकू शकत नाही. कधी बाजारभाव कमी असतो, तर कधी वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसते, तर कधी मालाची मागणी नसते. मग अशा परिस्थितीत शेतमाल सुरक्षित ठेवण्यासाठी गुदामे, साठागृहे, शीतगृहे उपलब्ध असणे हे अत्यंत गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर सुरक्षित साठवणुकीमुळे शेतमालाची नासाडी कमी होते, मालाचा दर्जा टिकून राहतो. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळेपर्यंत माल साठवून ठेवणं ह्या सर्व गोष्टीमुळे शक्य होऊ शकते. या कारणास्तव साठवणूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी विविध समित्यांनी महत्वपूर्ण काय केलं त्यांनी शिफारसी केलेल्या आहेत. आता 1945 मधील कृषी वित्त उपसमिती आणि 1950 मधील ग्रामीण बँकिंग चौकशी समिती यांनी ग्रामीण भागात साठवणीची आवश्यकता आहे हे स्पष्ट केलं होतं. कारण सुरळीत साठवणुकीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाच्या पावतीवरती कर्जही मिळतं आणि शेतकऱ्यांना
माल साठवणं पण सोयीस्कर होतं. त्याचप्रमाणे ग्रामीण पतपुरवठ्याला पण काय होते, एक प्रकारचे बळकटी मिळू शकते. त्याच पद्धतीने 1954 मध्ये अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समितीने देशात त्रिस्तरीय साठवणूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी भर दिलेला आहे. मग याच्यामध्ये त्यांनी राष्ट्र पातळीवरती, राज्य पातळीवरती आणि जिल्हा पातळीवरती वेगवेगळी गुदामे उभारण्याची शिफारस त्यांनी केली होती. आणि सरकारने या सूचनेचा गांभीर्याने विचार करून लगेच काय केले, गुदामे बांधण्यास सुरुवात केली. मग त्याची प्रत्यक्षपणे अंमलबजावणी सुरू केली. तसेच भारतीय अन्नधान्य महामंडळ म्हणजे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि केंद्रीय वकार महामंडळ देशातील प्रमुख शहरात मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारचे वेअर हाऊसेस उभारले आहेत. तर राज्य वकार महामंडळाने 19 राज्यात अशा प्रकारचे वेअर हाऊसेस उभे केलेले आहे. तसेच जिल्हा आणि तालुका पातळीवरती पण गुदामाची व्यवस्था उभा केली आहे. शिवाय राष्ट्रीय सहकारी विकास आणि गुदाम महामंडळ जे 1956 त्याची स्थापना केली आहे. तसेच केंद्रीय गुदाम महामंडळ याची 1957 त्यांनी स्थापना केली. जे देशात मध्ये हे जे स्टोरेज हाऊस आहे ते स्टोरेज हाऊस उपलब्ध करून द्यायचं काम करत आहे. म्हणजे ही जी साठवण क्षमता जी वाढवायची चालू आहे ती वेगाने वाढत गेलेली आहे. आज या सर्व संस्थांकडे कोट्यावधी मेट्रिक टन क्षमतेची साठागृहे उपलब्ध आहेत. आता आपल्याकडे भारतीय अन्न महामंडळ म्हणजे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याच्याकडे जवळजवळ 375.08 लाख मेट्रिक टन एवढे क्षमतेचं साठवणूक करण्याचं काय वेअर हाऊसेस आहेत. तसे केंद्रीय गुदाम महामंडळाकडे 125 लाख मेट्रिक टन साठवतील एवढे गुदाम आहेत तेवढ्या क्षमतेची. तर राज्य गुदाम महामंडळाकडे 504.01 लाख मेट्रिक टन क्षमता असलेली गुदामाची व्यवस्था आहे. त्याचबरोबर देशभरात सुमारे 5,000 कोल्ड स्टोरेज असून त्याची 25 दशलाख टन क्षमता आहे. तसेच 190 कोल्ड स्टोरेज बांधण्याचं काम सुरू आहे. त्याचबरोबर नाफेडने कांद्यासाठी 10.5 दशलक्ष टनाचे साठागृहे उभा करून शेतकऱ्यांना एक प्रकारे मोठा आधार दिला आहे. ज्यामुळे कांद्याच्या किमती स्थिर राहण्यास आणि कांद्याची जी काय नासाडी होती ती कमी होण्यास मदत झालेली आहे. त्याचबरोबर भारतामध्ये चहा, कॉफी, मसाले, नारळ, काजू, दुग्धजन्य पदार्थ इत्यादी जी काही पिके आहेत त्या पिकासाठी स्वतंत्र साठागृहे असणे आवश्यक आहे. 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये अशा विशिष्ट पिकासाठी स्वतंत्र साठवणूक सुविधा निर्माण करण्यावरती विशेष भर देण्यात आलेला होता. तसेच तृणधान्याबरोबर बिगर तृणधान्याची साठवणूक व्यवस्था करण्यासाठी एक योजना राबवली जात आहे. त्यामुळे गुदाम व्यवस्था वाढली तर गुदाम व्यवस्था वाढल्यामुळे शेतकऱ्याला त्याचे अनेक फायदे होतात. त्याच्यामुळे शेतमालाची नासाडी कमी होते. त्याचप्रमाणे अधिक काळ तो माल टिकून ठेवायचा म्हणतो तो टिकून ठेवू शकतो आणि बाजारवाढ झाल्यावर शेतमाल तो बाजारपेठेमध्ये तो विकू शकतो. त्याचबरोबर गुदामाच्या मालावर जी पावती शेतकऱ्याला मिळते त्याच पावतीच्या आधारावर त्याला कर्ज मिळू शकतं. त्यामुळे त्याची आर्थिक गरज पूर्ण होऊ शकतो आणि बाजारात मालाचा अनावश्यक ओघ टाळण्यासाठी आणि किमती स्थिर राहण्यासाठी ही साठवणूक व्यवस्था काय होऊ शकते, फायद्याची ठरू शकते. उपाययोजना आहे प्रतवारी आणि प्रमाणीकरण. शेतमालाची गुणवत्ता आणि दर्जा हा बाजारात विक्री दरावरती मोठा प्रभाव टाकणारा घटक आहे. शेतमालाची योग्य प्रतवारी आणि प्रमाणीकरण न झाल्यास कमी दर्जाच्या मालात भेसळ करून तो चांगल्या दर्जाच्या मालासारखा विकला जातो. ज्यामुळे उत्पादक म्हणजे शेतकरी आणि उपभोक्ता म्हणजे ग्राहक या दोघांनाही मोठा आर्थिक आणि विश्वासाचा फटका बसत असतो. या समस्येचे निराकरण करण्यासाठी भारत सरकारने प्रतवारी आणि प्रमाणीकरणाची वैज्ञानिक व अधिकृत प्रणाली निर्माण केलेली आहे. सन 1937 मध्ये ऍग्रीकल्चर प्रोड्यूस ग्रेडिंग अँड मार्केटिंग ऍक्ट म्हणजे AGMARK हा संमत करून देशभरातील जो शेतमाल आहे त्याचा दर्जा ठरवण्याचे एक समान निकष काय केले तयार केलेले आहेत. आणि या कायद्याचा उद्देश शेतमालाची गुणवत्ता तपासणे, प्रमाणित मालाचा अधिकृत शिक्का देणे आणि बाजारातील भेसळ व खोट्या व्यवहाराला आळा बसवणे हा आहे. तसेच सरकारने देशभर प्रतवारी आणि प्रमाणीकरण केंद्रे स्थापन केलेली आहेत. जिथे शेतमालाचे नमुने घेऊन त्याची गुणवत्ता, आर्द्रता, रंग, आकार, चव, पोषण मूल्ये आणि शुद्धता यासारख्या वैज्ञानिक निकषावर तपासणी केली जाते. तसेच अचूकता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी मुंबई, कोलकाता, तामिळनाडू, कोचीन, बेंगळूर, गुंटूर यासारख्या प्रमुख शहरांमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा ह्या उभारलेल्या आहेत. तसेच मध्यवर्ती ऍग्रीकल्चर प्रोड्यूस ग्रेडिंग आणि मार्केटिंग प्रयोगशाळा नागपूरमध्ये कार्यरत आहेत. आणि सुमारे 20 प्रादेशिक प्रयोगशाळा ह्या देशभर कार्यरत आहेत. या प्रयोगशाळामध्ये 170 प्रकारच्या शेतमालाची काय केली जाते, ग्रेडिंग प्रतवारी केली जाते. याच्यामध्ये अन्नधान्य, तेलबिया, डेअरी उत्पादने असतील, फळे, भाज्या, अंडी, तंबाखू, गहू यासारख्या कृषी मालाचा त्यामध्ये काय समावेश होत असतो. प्रतवारी आणि प्रमाणीकरण प्रक्रियेनुसार प्रामाणिक निकषावरती हा खरा जो माल आहे ठरलेला आहे त्याला AG मार्क या अधिकृत शिक्क्याने चिन्हांकित केले जाते. आणि हा शिक्का म्हणजे गुणवत्ता, शुद्धता, विश्वासाची खात्री असून बाजारात या मालाची मागणी कशी असते, जास्त असते. तसेच उच्च किंमत त्या बाजाराला
त्या मालाला मिळत असते. त्याचबरोबर शेतकऱ्यासाठी हा मोठा फायदा असून त्याचे उत्पन्न वाढण्यास यामुळे मदत होत असते. तसेच सरकार उत्पादन केंद्राच्या जवळ गुणनियंत्रण प्रयोगशाळा उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरून शेतकऱ्याचा आपला माल दूर नेण्याची गरज त्याला भासणार नाही. आणि विशेषतः जे काही कमर्शियल क्रॉप आहेत किंवा त्याला आपण कॅश क्रॉप म्हणतो, यासाठी ही योजना अधिक विस्तारित केली जात आहे. या सर्व व्यवस्थेमुळे शेतमालाची गुणवत्ता टिकून राहते, बाजारातील भेसळ आणि गैरव्यवहार कमी होतात. त्याचबरोबर उपभोक्त्यांना विश्वासार्ह, सुरक्षित व दर्जेदार माल मिळत असतो आणि शेतकरी स्पर्धात्मक किमतीत आपला माल त्यामुळे काय तो विकू शकतो. त्यामुळे प्रतवारी आणि प्रमाणीकरण ही शेतमालाच्या विपणन सुधारण्यासाठी अत्यंत महत्वाची आणि प्रभावी उपाययोजना ठरू शकते. पुढील चौथी उपाययोजना आहे बाजारविषयक माहिती. शेतकऱ्याला त्यांच्या उत्पादनासाठी योग्य किंमत मिळावी आणि बाजारात कोणत्या वस्तूची मागणी किती आहे, किमती कशा बदलत आहेत, पुरवठा किती आहे, इत्यादी बाबीचे अचूक ज्ञान मिळावे, यासाठी बाजारविषयक माहिती ही अत्यंत महत्वपूर्ण ठरते. पूर्वी शेतकऱ्यांना बाजारातील स्थितीबद्दल योग्य माहिती मिळत नसल्यामुळे अनेकदा ते चुकीच्या वेळी माल बाजारात आणत आणि तो माल कमी किमतीला विकत किंवा मध्यस्थाच्या साखळ्यात ते अडकले जात असत. ही समस्या दूर करण्यासाठी सरकारने बाजारविषयक माहिती गोळा करण्याची आणि ती व्यापक प्रमाणापर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था विकसित केली आहे. सरकारकडून विविध वस्तूच्या बाजारपेठेचे नियमित सर्वेक्षण केले जाते, म्हणजे मार्केट सर्वे केला जातो आणि या बाजारातील आवक, तसेच त्या शेतमालाची मागणी, तसेच दररोज विक्री, त्या दिवसाचे व्यवहार, त्याचबरोबर किमतीतील चढ उतार, तसेच वेगवेगळ्या शहरातील प्रमुख बाजारभाव याचा अभ्यास केला जातो आणि या सर्व माहितीचे संकलन करून ते अत्यंत बारकाईने त्याची पाहणी करून त्यावर आधारित सहकारी अहवाल काय केला प्रकाशित केला जात असतो. आणि ही संकलित केलेली माहिती आकाशवाणी, दूरदर्शन, वृत्तपत्रे, मासिके किंवा कृषीविषयक विशेषांक असेल, तसेच बाजार अहवाल, तसेच इतर प्रसिद्धी माध्यमातून सतत शेतकऱ्यापर्यंत पोहोचवला जात असतो. यामुळे या माहितीचा प्रसार हा व्यापक पातळीवरती होतो आणि शेतकऱ्यांना ताज्या घडामोडीविषयी, शेतमालाच्या ताज्या घडामोडीविषयी काय ते माहिती होते. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये एक प्रकारे जागरूक राहू शकतात किंवा जागरूकता निर्माण होत असते. त्याचबरोबर तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आज इंटरनेट हा बाजार माहितीतील सर्वात प्रभावी आणि तात्काळ माहिती उपलब्ध देणारा सोर्स तयार झाला आहे. ऑनलाईन पोर्टल्स, मोबाईल ऍप, ई नाम प्लॅटफॉर्म, तसेच कृषी विपणन संकेतस्थळे, तसेच सोशल मीडिया याद्वारे देशी व विदेशी बाजारातील उत्पादनासाठी असणारी मागणी, त्याचा पुरवठा, त्या बाजारभाव, तसेच आयात निर्यातीची स्थिती, त्याचबरोबर हवामानातील जो परिणाम आहे, अशा विविध घटकांची माहिती शेतकऱ्यांना सहजपणे उपलब्ध होत असते. पुढची पाचवी उपाययोजना आहे म्हणजे प्रमाणित वजन मापाचा वापर. पूर्वी शेतमालाचे व्यवहार बहुतांशी असंघटित बाजारात होत असल्यामुळे तेथे वजन मापामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ व गैरव्यवहार होत असे. व्यापारी आणि दलाल अनेक खोटी, अर्धवट, अपूर्ण किंवा मानक नसलेली वजन मापिका वापरले जात असत. आता उदाहरणार्थ 1 किलोचं वजन प्रत्यक्षात 900 ग्रॅमच असणे किंवा 50 किलोच्या गोणीचा वजन दाखवणारा जर वेट केलं तर कमी वजन दाखवणारे, अशा प्रकारे म्हणजे शेतकऱ्याची जाणून बुजून फसवणूक ही व्यापाऱ्याकडून केली जायची. यामुळे शेतकऱ्यांचे वजनाचं जो योग्य मापन होणं गरजेचं आहे, ते मोजमाप होत नसे. त्यामुळे त्यांना कमी पैसे मिळत असेल आणि त्याच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळत नसायचा. मग या प्रथेला किंवा या गैरप्रथेला आळा बसावा म्हणून देशभर एक समान, वैज्ञानिक आणि पारदर्शक वजन मापन पद्धत लागू व्हावी, यासाठी भारत सरकारने 1939 मध्ये प्रमाणित वजन कायदा म्हणजे स्टँडर्ड वेट ऍक्ट लागू केला आणि हा कायदा लागू झाल्यानंतर देशभर हा जो काही स्टँडर्ड वेट आहे, ह्या स्टँडर्ड वेट वजन आहेत ती वापरण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र काळानुसार त्याच्यामध्ये काही त्रुटी जाणवू लागल्या आणि देशभरात एक प्रकारच्या वजन मापाचा वापर व्हावा हा आणि तो अधिक स्पष्ट आणि त्यामध्ये आधुनिक प्रणालीची आवश्यकता होती. म्हणून त्यासाठी 1958 मध्ये सरकारने दशमान पद्धतीच्या आधारित मेट्रिक वजनमाप प्रणाली जो आहे तो कायदा केला आणि तो सर्वांना अनिवार्य केला. म्हणजे हा नवीन कायदा त्यांनी लागू केला आणि ही प्रणाली अधिक वैज्ञानिक, सोपी, एक समान आणि वापरण्यास सुलभ असल्यामुळे ती संपूर्ण देशभर स्वीकारणे हे सर्वांना शक्य झाले. तसेच एप्रिल 1962 पासून साऱ्या भारतात मेट्रिक पद्धतीची सक्ती करण्यात आली. यानंतर बाजारपेठामध्ये वापरली जाणारी वजन काटे असेल, बाटल्या, लिटर मोजण्याची साधने, धान्य मोजणी साधने इत्यादी सर्व उपकरणाची नियमित तपासणी करण्याची व्यवस्था ही तयार करण्यात आली. तसेच बाजार समित्याकडून, तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून, तसेच कायदा अंमलबजावणी करण्याचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून या साधनाची वेळोवेळी काय केली तपासणी केली जात असते. मानक नसलेली किंवा फसवणूक करणारी वजने जर सापडली तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाते. तसेच अलीकडच्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे इलेक्ट्रॉनिक वजन काट्याचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये होण्यास सुरुवात झालेला आहे आणि हे वजन काटे अत्यंत अचूक असतात. म्हणजे त्यामध्ये फेरफार करणे हे कठीणच असते आणि मोजमाप जे दाखवणार आहेत
ते डिजिटल स्वरूपात आकडे दिसतात. त्यामुळे ग्राहक आणि जो व्यापारी असेल, या दोघांमध्ये विश्वास निर्माण होण्यास मदत होत असते. पुढील 6वी उपाययोजना आहे कृषी माल विपणनाचे संशोधन व प्रशिक्षण. कृषी माल विपणनाचे संशोधन आणि प्रशिक्षण हे भारतीय शेतीतील बाजार व्यवस्थेच्या उन्नतीचे दोन अत्यंत महत्वाचे आधारस्तंभ आहेत. शेतमालाच्या बाजारपेठा सतत बदलत असल्यामुळे उत्पादनाचे स्वरूप, मागणी पुरवठा, हवामानाचा परिणाम, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उतार, त्याचप्रमाणे ग्राहकाची आवड निवड, तसेच निर्यात आयात ह्या धोरणातील बदल याचा सखोल अभ्यास करणे काय तो आवश्यक राहते. या संशोधनामध्ये विक्री पद्धत, खर्च, बाजारभावामधील जी असणारी तफावत असेल, तसेच दर्जानुसार किंमत निर्धारण असेल, मध्यस्थाची भूमिका आणि त्यातील गैरव्यवहार यासारख्या घटकाचं जे आहे ते अनालिसिस केलं जातं. आणि या डेटाच्या आधारे सरकार धोरणात्मक उपाययोजना आखते. जसे की ई-नाम प्रणाली आहे, त्याचा विस्तार जो केला आहे. त्याचप्रमाणे बाजार सर्व्हे अहवाल असेल, प्रतवारी आणि प्रमाणीकरणाची अंमलबजावणी जी केली गेली आहे ती असेल. त्याचप्रमाणे आयात-निर्यात धोरणामध्ये ज्या सुधारणा सरकारने वेळोवेळी केलेल्या आहेत, या असतील. मात्र केवळ संशोधन पुरेसे नसून ते प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत व बाजारातील कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचणे त्याहून अधिकारात महत्वाचं राहत असते. म्हणूनच देशभर चर्चासत्रे, परिषद, कार्यशाळा याचे आयोजन केले जाते. ज्यात शेतकऱ्याला ग्रेडिंग, पॅकेजिंग, डिजिटल मार्केटिंग, मूल्य संवर्धन, निर्यात प्रक्रिया याचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच नागपूर, सांगली, हैदराबाद, तामिळनाडू येथील प्रशिक्षण केंद्राच्या दृष्टीने याचा मोठा उपयोग हा केला जातो. तसेच कृषी विद्यापीठे असेल, कृषी विज्ञान केंद्रे, तसेच शेतशाळाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित शेत पद्धती आणि बाजार माहिती प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत शेतवार पोहोचवली जाते. तसेच शेती संचालन विभाग, बाजार निरीक्षण, तसेच शेतमाल प्रतवारी, प्रमाणीकरण, गैरव्यवहारावरील नियंत्रण, शीतगृहाच्या सुविधा आणि नवीन बाजारपेठाच्या विस्ताराची जबाबदारी काय यातून पार पाडली जात असे. त्याचबरोबर संशोधन आणि प्रशिक्षण या दोघांच्या समन्वित कार्यामुळे बाजारामध्ये पारदर्शकता वाढते, तसेच मध्यस्थाचे गैरव्यवहार कमी होतात, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळतो आणि देशात संपूर्ण अर्थव्यवस्था अधिक मजबूत आणि स्पर्धात्मक बनत असते. पुढील 7वा मुद्दा आहे विविध मंडळाची स्थापना. भारतात कृषी मालाचे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होत असले तरी त्याची विक्री, प्रक्रिया, निर्यात, दर्जा नियंत्रण आणि बाजारपेठ व्यवस्थापनासाठी संस्थात्मक व्यवस्थेची आवश्यकताही जाणवते. ही गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने कृषी वस्तूसाठी स्वतंत्र मंडळे, त्याचबरोबर विकास परिषदा, निर्यात प्रोत्साहन मंडळे यांची स्थापना केलेली आहे. जसे की चहा, कॉफी, रबर, तंबाखू, मसाले, नारळ आणि तेलबिया यासारख्या वाणिज्यिक पिकासाठी म्हणजे कमर्शियल क्रॉप्स साठी हा वेगवेगळे बोर्ड्स आहेत, मंडळे ते स्थापन केलेले आहेत. आणि यामध्ये उत्पादन, बाजारातील मागणी, निर्यात संधी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबत शेतकऱ्यांना काय केलं जातं मार्गदर्शन केलं जातं. त्याचबरोबर दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी जे राष्ट्रीय दूध विकास महामंडळाची स्थापना केली आहे, याच्याद्वारे ऑपरेशन फ्लड असेल किंवा दूध संकलन केंद्र असेल, शेतकऱ्यांना प्रक्रिया सुविधा असेल, त्याचबरोबर सहकारी संस्था विकसित करून दूध जे मिल्क मार्केटिंग आहे, ह्या मिल्क मार्केटिंग मध्ये काय केलं क्रांतिकारक सुधारणा घडवून आणलेल्या आहेत. याशिवाय तांदूळ, डाळी, ज्यूट, कापूस, तेलबिया, ऊस हे जे काय आहेत, यासाठी पण काय केलंय विविध विकास परिषदा घेऊन त्यातील उत्पादन कसं वाढेल, दर्जा कसा सुधारेल, या संदर्भात प्रशिक्षण दिलंय. त्याचप्रमाणे बाजारभाव कशा प्रकारे स्थिर राहील, या संदर्भात या या मंडळाकडून काय केलं कार्य केलं जात असेल. त्याचप्रमाणे निर्यात प्रोत्साहनासाठी काजू निर्यात प्रोत्साहन मंडळ आणि अपेडा या संस्थांनी आंतरराष्ट्रीय दर्जा, पॅकेजिंग सुविधा, प्रक्रिया केंद्रे आणि प्रमाणपत्रे उपलब्ध करून भारतातील फळे, भाज्या, मसाले, बासमती तांदूळ आणि प्रक्रिया जे केलेले पदार्थ असतील, प्रोसेस्ड फूड्स असतील, यांच्या निर्यातीमध्ये मोठी वाढ साधली गेलेली आहे. आणि या सर्व मंडळाच्या स्थापनेमुळे शेतकऱ्यांना निश्चित बाजारपेठ, उच्च गुणवत्ता, आंतरराष्ट्रीय बाजाराशी सुसंगत उत्पादन, सुधारित साठवणूक आणि वाहतूक सुविधा आणि अधिक किंमत यामध्ये मिळत आहे. परिणामी भारतीय कृषी माल हे यामुळे अधिक स्पर्धात्मक बनत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढतं आणि त्याचबरोबर आपली जी ग्रामीण अर्थव्यवस्था आहे, ती ग्रामीण अर्थव्यवस्था काय होते मजबूत होण्यास फायदा होते. 8वी सुधारणा आहे शेतमाल निर्यातीस प्रोत्साहन. भारतामध्ये शेतमालाच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे हे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी आणि देशाच्या कृषी विकासासाठी अत्यंत महत्वाचे आहे. शेतमालाच्या निर्यातीस वेगाने गती मिळावी त्यासाठी केंद्र सरकारकडून विविध धोरणात्मक उपाययोजना ह्या राबवल्या जातात. गेल्या काही शतकामध्ये दशकामध्ये गेल्या काही दशकामध्ये शेतमाल निर्यातीत लक्षणीय प्रमाणामध्ये काय झाली वाढ झालेली आहे. उदाहरणार्थ 1992-93 मध्ये जवळ-जवळ शेतमालाची निर्यात ही 7,880 कोटी रुपये इतकी होती. तर 14-15 मध्ये ती 2,68,469 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. म्हणजे या कालावधीत डाळी, तांदूळ, गहू, साखर,
काकवी, पोल्ट्री व डेअरी उत्पादने, मसाले, काजू, तीळ, भुईमूग, एरंडी तेल तसेच फळे व भाजीपाला यासारख्या शेतमालाच्या निर्यातीमध्ये काय झाली हो, विशेष वाढ झालेली आहे. भारतात म्हणजे आज भारत जवळ-जवळ 18 देशांना धान्य आणि इतर कृषी मालाची काय करतो, एक्सपोर्ट करत असतो आणि एकूण निर्यातीतील शेतमालाचा हिस्सा सुमारे 15 ते 20% च्या दरम्यान आहे. त्याचबरोबर शेतमाल निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने निर्यात प्रोत्साहन मंडळे, विकास परिषदा तसेच विशेष मंडळाची स्थापना केलेली आहे. जसं की काजू निर्यात प्रोत्साहन मंडळ जे आहे, काजू निर्यात प्रोत्साहन मंडळ, त्याचप्रमाणे अपेडा म्हणजे ॲग्रीकल्चर अँड प्रोसेस्ड फूड प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी या मंडळाच्या माध्यमातून भारतीय शेतमालाचा दर्जा सुधारण्यासाठी, त्याचप्रमाणे निर्यातीसाठी प्रशिक्षण, गुणवत्ता नियंत्रण, पॅकेजिंग आणि आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे उपलब्ध करून याच्याद्वारे दिली जातात. या मंडळाद्वारे शेतकऱ्यांना जागतिक बाजारामध्ये एक प्रकारचा प्रवेश मिळतो आणि त्यांना त्यांच्या मालाला योग्य किंमत मिळण्याची एक प्रकारे हमी यातून मिळत असते. याशिवाय सरकारने निर्यात सवलती असेल, सबसिडी, कर सवलती आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये सहभाग यासारख्या उपाययोजना ह्या राबवलेल्या आहेत. त्यामुळे शेतमालाच्या निर्यातीमुळे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं, उत्पादनाच्या दर्जामध्ये पण सुधारणा त्यामुळे झाला कारण माल एक्सपोर्ट करतो त्यामुळे त्या क्वालिटीचा माल शेतकऱ्याकडून तयार केला जायला लागला. त्यामुळे उत्पादन दर्जामध्ये सुधारणा होते. सुधारणा ही झाली आहे. त्याचबरोबर आर्थिक स्थैर्य प्राप्त होते आणि ग्रामीण अर्थव्यवस्था एक प्रकारे सुदृढ होऊ शकते. आता उदाहरणार्थ पहा, काजू, मसाले, फळे, डेअरी उत्पादने या ह्या उत्पादनाची निर्यात वाढल्यामुळे संबंधित जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न काय होतं वाढतं. लक्षणीयरित्या त्यामध्ये फरक हा पडतो, वाढ होते त्यामध्ये. तसेच तांदूळ, गहू ची निर्यात देशात जर वेगवेगळ्या ठिकाणी केली असेल, तर त्यामुळे तांदूळ असेल किंवा गहू असेल, ह्या उत्पादनाला जागतिक मान्यता मिळण्यास मदत होत असते. शिवाय शेतमाला निर्यातीत प्रोत्साहन देणे हे शेतकऱ्याच्या आर्थिक हित साधत तर नाही, तर भारतीय कृषी उद्योग जगाचा जो जागतिक दर्जा आहे, तो जागतिक दर्जा वाढवण्यास, परकीय चलन मिळवण्यास, रोजगार संधी वाढवण्यास आणि ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी तो महत्त्वपूर्ण ठरतो. आणि या सर्व उपाययोजनामुळे शेतमाल निर्यातीची प्रक्रिया अति सुसंगत, पारदर्शक आणि शास्त्रशुद्ध बनली असून शेतकऱ्यांसाठी हे एक उत्साहवर्धक व फायदेशीर वातावरण निर्माण करते. पुढील नवी सुधारणा आहे तो म्हणजे वायदा बाजार. वायदा बाजार हे आधुनिक आर्थिक सुधारणाचा एक महत्वाचा भाग आहे. भारत सरकारने शेती उत्पादनाच्या बाजारपेठेत पारदर्शकता आणि शेतकऱ्याच्या हितासाठी विविध वस्तूचे जे वायदे व्यवहार आहेत, ते वायदे व्यवहार करण्यास परवानगी दिलेली आहे. आता वायदे जो बाजार आहे, याचा मुख्य उद्देश काय? तर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना भविष्यातली जी निश्चित किंमत जी उपलब्ध करून देणे, त्याचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे बाजारातील अनिश्चितता कमी करणे आणि निर्यात क्षमता वाढवणे हा याचा मुख्य उद्देश आहे. सन 1997-98 मध्ये अ, भारत सरकारने काजू, बटाटे, एरंडीच्या बिया, मिरे, हळद यासारख्या उत्पादनांना वायदे बाजारामध्ये परवानगी दिली. यानंतर 1997-98 मध्ये कॉफी, कापूस, एरंडी तेल आणि ज्यूट वस्तूमध्ये जो वायदे व्यवहार करण्यास काय केले त्यांनी संमती दिलेली आहे. त्याचबरोबर 1998-99 मध्ये तेलबिया आणि खाद्यतेल असेल यासारख्या उत्पादनाचा वायदे बाजार करण्यास काही मान्यता दिलेली आहे. आणि हळू-हळू 2002 पर्यंत सरकारने वायदे बाजारात जवळ-जवळ 24 वस्तूचा काय केला समावेश केलेला आहे. वायदे बाजारच्या माध्यमातून शेतकरी आपल्या उत्पादनाच्या किमती संदर्भातील जोखीम हे व्यवस्थापित करू शकतात. उदाहरणार्थ पिकावरील बाजारभाव अचानक कमी झाल्यास शेतकरी वायदा कराराद्वारे नुकसान तो टाळू शकतो. त्यामुळे बाजारातील अस्थिरता कमी होते आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे योग्य जे मूल्य आहे ते मूल्य मिळण्यास मदत होते. आता अलीकडे काही महत्त्वाच्या वस्तूच्या बाबतीत बोलायचं म्हटलं, तर काही महत्त्वाच्या वस्तूच्या आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात भारत सरकारने काय केले होते वायदे बाजार करायला परवानगी दिली आहे. यामुळे भारताच्या निर्यातीत लक्षणीयरित्या काय झाली वाढ झालेली आहे. कारण शेतकरी आणि व्यापारी आंतरराष्ट्रीय किमतीचा त्यामुळे फायदा घेऊ शकतात. त्यामुळे निर्यात वृद्धीमुळे देशामध्ये आर्थिक स्थिरता तर वाढते, तसेच शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये त्यामुळे कधी सुधारणा होत असते. सध्या भारतामध्ये 2 प्रमुख जे मल्टी कमोडिटी एक्सचेंज आहेत ते कार्यरत आहेत. एक मल्टी कमोडिटी एक्सचेंज आणि दुसरा राष्ट्रीय म्हणजे नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज. हे जे काही 2 आहेत ते एक्सचेंजेस काय करतात, कमोडिटी एक्सचेंज काम करत आहेत. आणि एक्सचेंजेस पारदर्शकता व्यवहार सुनिश्चित करत असतात. तसेच शेतकऱ्यांना बाजारातील जी नवीन माहिती असेल, ती नवीनतम माहिती उपलब्ध करून देत असतात आणि वायदा कराराद्वारे जी जोखीम आहे, ती जोखीम व्यवस्थित करण्यासाठी मदत करत असतात. त्याचबरोबर मल्टी कमोडिटी एक्सचेंज आणि नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंजच्या माध्यमातून शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदार हे आपल्या उत्पादनाचे मूल्य निश्चित करून हे जोखीम कमी करू शकतात. यासह वायदा बाजारचे काही व्यापक फायदे आहेत. म्हणजे त्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यातील किमती हे ठरवण्याची एक प्रकारे संधी मिळते. त्याचप्रमाणे बाजारातील अनिश्चितता कमी होते. त्याचबरोबर निर्यातीला जे काही वाढ आहे, त्या निर्यात वृद्धीला चालना मिळते. त्यामुळे देशाच्या आर्थिक
व्यवस्थेमध्ये किंवा आर्थिक स्थिरता देशाला मध्ये काय होते प्राप्त होते किंवा आर्थिक स्थिरता वाढू शकते. म्हणजे एकंदरीत वायदा बाजार ही शेतकरी, व्यापारी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी एक अत्यंत उपयुक्त महत्त्वाचे साधन बनलेले आहे. जे शेती उत्पादनाच्या मूल्य व्यवस्थापनास नवी दिशा देते आणि शेतकऱ्याला एक प्रकारची आर्थिक सुरक्षता हे प्रदान करत असते. पुढील 10वी उपाययोजना सरकारी खरेदी आणि आधार किमती. देशातील नागरिकांना आणि विशेषतः गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना स्वस्त दरात अन्नधान्य उपलब्ध करून देणे हा भारतीय अर्थव्यवस्थेचा एक मुख्य उद्देश आहे. आणि या उद्देशासाठी सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजे पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टीम पीडीएस ची स्थापना करण्यात आलेली आहे. तसेच रेशन दुकाने या व्यवस्थेचा एक प्रमुख घटक आहे. जे गरजू लोकांना अन्नधान्य, तांदूळ, गहू, कडधान्य हा इतर आवश्यक वस्तू आहेत त्याचा काय करतात पुरवठा करतात. आणि या व्यवस्थेचा मुख्य उद्देश नागरिकांच्या राहणीमानामध्ये सुधारणा करणे, त्यांना अन्न सुरक्षता सुनिश्चित करणे व त्यांचे जीवनमान उंचावणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. आणि या प्रक्रियेच्या अनुषंगाने सरकार शेतकऱ्यांना योग्य आणि स्थिर भाव मिळावा यासाठी आधार किमती ह्या निश्चित करत असते. आधार किमती म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस. आधार किंमत ही त्या भावाला म्हणतात किंवा त्या किमतीला म्हणतात ज्यावर सरकार शेतकऱ्याचं उत्पादन खरेदी करण्यास तयार असते. आणि या किमतीचा उद्देश शेतकऱ्यांना बाजारातील अनिश्चितता आणि भावात होणारी चढ उतार यापासून संरक्षण काय करत असते प्रदान करत असते. उदाहरणार्थ जर गहू, तांदूळ किंवा इतर कृषी मालाच्या बाजारभाव अचानक घट झाली आहे, तर आधार किंमत ही शेतकऱ्यासाठी एक आर्थिक सुरक्षा जाळी म्हणून काम करते. सरकार त्या किमतीवर उत्पादन खरेदी करण्यास तयार असते. मग कृषी मालाचे उत्पादन कितीही वाढले किंवा कमी झाले, यामुळे शेतकऱ्याचे संभाव्य नुकसान टळते आणि त्यांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला हा मिळत असतो. सरकारी खरेदी किंवा आधार किमतीचे अनेक काही महत्त्वाचे जर आपण फायदे पाहायचे म्हटले तर आपण पाहू शकतो. त्यामधला पहिला फायदा की शेती उत्पादनामध्ये स्थिरता राहते. म्हणजे शेतकरी आपल्या उत्पादनाचे जे भविष्यातील मूल्य हे निश्चित असल्यामुळे जास्त आत्मविश्वासाने शेती करतात आणि त्यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होते. दुसरा फायदा होतो की आर्थिक सुरक्षा. म्हणजे बाजारभावातील अचानक चढ-उतार किंवा पैशातील तुटवड्यामुळे जे होणारे नुकसान आहे ते यामुळे टळू शकते. तिसरा फायदा गरिबासाठी अन्न सुरक्षता. म्हणजे सरकार शेतकऱ्याकडून अन्नधान्य खरेदी करून सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या द्वारे पुरवठा करते. त्यामुळे गरीब नागरिकांना स्वस्त दरामध्ये अन्नधान्य हे उपलब्ध होऊ शकते. आणि चौथा फायदा शेती विकासाला चालना. म्हणजे आर्थिक किमती आधार किमतीमुळे शेतकऱ्यांना उच्च उत्पन्न मिळते. जे त्यांच्या जीवन सुधारण्यासाठी किंवा नवीन शेती तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी काय करते मदत करत असते. म्हणजे एकंदरीत सरकारी खरेदी किंवा आधार किमती हे शेतकऱ्यांच्या आर्थिक हितासाठी, अन्न सुरक्षेसाठी आणि देशात शेतीच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. पुढील 11वा मुद्दा आहे, तो म्हणजे शेतमाल किंमत स्थैर्य. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि देशातील शेतकऱ्याचे उत्पन्न आणि जीवनमान मुख्यतः त्याच्यावरील शेती उत्पादनाच्या किमतीवरती अवलंबून असते. मात्र बाजारातील अस्थिरता आणि शेतमालाच्या किमतीत सतत होणारे चढ-उतार यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नावरती काय तो विपरीत परिणाम होत असतो. जर उत्पादन चांगले झाले, तरी बाजारभाव खाली गेला, तर शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होते आणि या उलट बाजारभाव जास्त असला तरी शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन जर वेळेवरती किंवा योग्य किमतीला विकता येत जर नसेल, तर त्यामुळे त्यांना त्याच्या उत्पन्नाचा जो लाभ होतोय, तो लाभ तो सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. शेतमालाच्या किमतीतील अस्थिरतेचा जास्त फायदा बहुतेक वेळा दलाल, व्यापारी आणि मध्यस्थांना होतो. जे बाजारातील चढ उतारावरती आपला नफा सुनिश्चित करतात आणि परिणामी शेतकऱ्याचे उत्पन्न अनिश्चित राहते आणि त्यांचे आर्थिक आणि सामाजिक जीवन हे प्रभावित होते. या समस्या टाळण्यासाठी भारत सरकारने शेतमाल खर्च आणि किंमत आयोग म्हणजे कमिशन ऑन ॲग्रीकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस म्हणजे ची स्थापना केलेली आहे. आता या चा भूमिका काय म्हणजे रोल काय? तर शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चाचा अभ्यास करणे, त्याचबरोबर सल्लागार आधारावरती म्हणजे जो ॲडव्हाइस मिळतो त्या आधारावरती शेतमालाची किंमत निश्चिती करणे, त्याचबरोबर बाजारातील स्थैर्य सुनिश्चित करण्याचं काम याच्याद्वारे केलं जातं. म्हणजे सरकार शेतकऱ्यासाठी जी किंमत निश्चित करते, त्याला हमी किंमत असं आपण त्याला म्हणत असतो. हमी किमतीचा उद्देश हा शेतकऱ्यांना निश्चित आणि सुरक्षित उत्पन्न देणे हा असतो. त्यामुळे शेतकरी आपल्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये निश्चित भावाची अपेक्षा ठेवू शकतो. त्याचबरोबर बाजारातील अनिश्चिततेमुळे जे होणारे नुकसान आहे ते टळते आणि उत्पादनामध्ये एक प्रकारे सुधारणा होऊ शकते. आता हमी किमतीमुळे शेतकऱ्याला अनेक फायदे होतात. कोणकोणते फायदे होतात? तर शेतकऱ्यांना माहीत असते की त्याच्या उत्पादनासाठी सरकार हमी किंमत देईल. मग बाजारभाव खाली आला तरी त्याला जी काही एम-एस-पी असेल, मिनिमम सपोर्ट प्राईस असेल, ती त्याला मिळू शकते. त्याचप्रमाणे शेतमालाच्या किमतीमध्ये अनावश्यक चढ-उतार कमी होतात, ज्यामुळे शेतकऱ्यासह ग्राहक आणि व्यापाऱ्याचा पण फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर शेतकरी आपले उत्पादन वाढवण्यासाठी प्रेरित होतो, कारण त्याला खात्री असते की उत्पादन योग्य भावावरती विकलं जाणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्याचे उत्पन्न स्थिर राहिल्यामुळे त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढतं.
त्याचप्रमाणे त्याच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकतात आणि त्यामुळे शेतकऱ्याची सामाजिक आणि आर्थिक स्थिती त्यामुळे सुधारू शकते. पुढील 12वी उपाययोजना म्हणजे नियंत्रित बाजारपेठा म्हणजे रेग्युलेटेड मार्केट. आता शेती उत्पादनाचे बाजार व्यवस्थापन हा देशातील शेतकऱ्याच्या आर्थिक हितासाठी हा महत्वाचा घटक आहे. परंतु पारंपरिक बाजारपेठामध्ये अनेकदा शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य मूल्य मिळत नाही. कारण दलाल, आडते आणि अन्य मध्यस्थ शेतकऱ्यावरती वर्चस्व गाजवतात आणि त्यांच्याकडून शेतकऱ्याची काय केली पिळवणूक केली जाते. मग अशा परिस्थितीत शेतकऱ्याचे उत्पन्न अनिश्चित होते, उत्पादनात घट येणे आणि शेती अर्थव्यवस्थेचा विकास काय होऊ शकतो मर्यादित होतो. मग या समस्येचा सामना करण्यासाठी भारत सरकारने नियंत्रित बाजारपेठा म्हणजे रेग्युलेटेड मार्केट्सची स्थापना करण्याची योजना ही राबवलेली आहे. आता नियंत्रित बाजारपेठा म्हणजे काय? तर नियंत्रित बाजार ही अशी बाजार व्यवस्था आहे जी सरकार किंवा स्थानिक संस्थाद्वारे सरकारी नियमानुसार आणि कायद्यातील तरतुदीनुसार स्थापन केली जाते. आणि या बाजारात नेणाऱ्यांना बाजारामध्ये जे काही शेतकरी येतात, ते शेतकऱ्यांना न्याय वागणूक देणे, शेतमालाला योग्य भाव मिळवून देणे आणि बाजारातील गैरव्यवहारावरती नियंत्रण ठेवणे, हे ह्या रेग्युलेटेड मार्केटचं काम असतं. नियंत्रित बाजारात दलाल, अडते आणि अन्य मध्यस्थाच्या गैरव्यवहारावरती कडक नियंत्रण असते. त्यामुळे शेतकऱ्यांना पिळवणुकीपासून संरक्षण मिळते आणि त्यांना त्यांच्या उत्पादनासाठी निश्चित मूल्य मिळण्याची खात्री यामुळे काय प्राप्त होत असते. आता नियंत्रित बाजाराचे फायदे काय? तर नियंत्रित बाजारामुळे बाजारातील मूल्याची पारदर्शकता सुनिश्चित केल्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न सुरक्षित राहते. त्याचबरोबर मध्यस्थाची साखळी कमी होते. म्हणजे अनावश्यक दलाल किंवा अडते यांची भूमिका कमी होऊन शेतकऱ्यापर्यंत थेट फायदा त्याचा पोहोचू शकतो. त्याचप्रमाणे उत्पादन वाढीस फायदा होऊ शकतो किंवा प्रोत्साहन मिळू शकतं. मग शेतकऱ्यांना खात्री असते, की त्यांचं उत्पादन योग्य भावावरती विकलं आहे. त्यामुळे ते अधिक उत्पादन करण्यासाठी काय होतात प्रेरित होऊ शकतात. त्याचबरोबर शेतीचा विकास होऊ शकतो. म्हणजे स्थिर आणि न्याय बाजारपेठा हे शेतकऱ्यांना दीर्घकालीन नियोजन करण्यास काय करतात मदत करत असतात. त्यामुळे शेतकरी शेतमालामध्ये किंवा शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करू शकतात. त्याचप्रमाणे शेतकऱ्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग त्यातून वाढू शकतं. आता ही जी नियंत्रित बाजारपेठ आहे त्याच्यामध्ये कशी वाढ झाली? तर आता सरकारने नियंत्रित बाजारपेठाची जाळे अधिकाधिक विकेंद्रित स्वरूपात उभारण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे त्यांनी विकेंद्रीकरण त्याचं केलेलं आहे. जेणेकरून देशातील प्रत्येक भागामध्ये शेतकऱ्यांना याची सुविधा मिळू शकते. आता सन 1951 मध्ये भारतात केवळ 2 काय होत्या हो, नियंत्रित बाजारपेठा होत्या. म्हणजे रेग्युलेटेड मार्केट 200 होते. मात्र सातत्यपूर्ण धोरणात्मक प्रोत्साहनामुळे सन 2024 च्या अखेरीस जे रेग्युलेटेड मार्केट आहे त्याची संख्या 8,020 पेक्षाही जास्त झाली. मग या प्रगतीमुळे शेतकऱ्याला त्यांच्या उत्पादनाचे योग्य मूल्य मिळण्याची खात्री वाढली आहे. त्यामुळे बाजारामधील जी असमानता आहे, ती असमानता पण त्यामुळे काही कमी झालेली आहे. पुढील 13वा मुद्दा आहे सहकारी क्रय विक्रय म्हणजे सहकारी विपणन कोऑपरेटिव्ह मार्केटिंग. शेतकऱ्याचे आर्थिक हित सुरक्षित करण्यासाठी व त्यांच्या उत्पादनाचे योग्य मूल्य मिळवण्यासाठी भारतात सहकारी तत्वावरती आधारित संस्था एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. सहकार ही आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांनी एकत्रित येऊन एकमेकांना सहाय्य करून स्थापन केलेली संघटना आहे. सहकारचे मूलतत्व हे आहे, एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, सर्वांसाठी एक आणि एकासाठी सर्व, एकी हेच बळ, विना सहकार नाही उद्धार. या तत्वावर आधारित सहकारी संस्था शेतकऱ्यांना आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी काम करत असतात. तर आता सहकारी विपणन म्हणजे काय? म्हणजे कोऑपरेटिव्ह मार्केटिंग म्हणजे काय? तर अन्नधान्य, औद्योगिक कच्चा माल किंवा इतर शेती उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन आपले उत्पादन अंतिम ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी व मार्केटिंग संबंधी विविध कार्य करण्यासाठी सहकारी तत्वावर स्थापन केलेली संस्था म्हणजे सहकारी विपणन संस्था होय. यामध्ये शेतकऱ्याचे उत्पादन जमा करणे, त्यावरती प्रक्रिया करणे आणि नंतर बाजारात विक्री करणे यासह अनेक आर्थिक सेवा प्रदान केल्या जातात. तसेच सहकारी क्रय विक्रय संस्थाची स्थापना भारतात सहकारी कायदा 1912 नुसार केली जात असते. आता सहकारी क्रय विक्रयची कार्यपद्धती प्रोसिजर काय आहे? तर एक तर सहकारी क्रय विक्री संस्थेचे सभासद हे शेतकरी असतात, जे आपले उत्पादन या संस्थामार्फत विक्रीसाठी देत असतात. दुसरा शेतीसाठी ॲडव्हान्स सुविधा मिळू शकते. म्हणजे संस्था सभासद शेतकऱ्यांच्या कामासाठी आवश्यक ॲडव्हान्स किंवा कर्ज देऊ शकते. त्याचप्रमाणे शेतमाल गोळा करणे. यामध्ये संस्था सभासदांचे उत्पादन गोळा करतात. यामुळे शेतकऱ्यांना थेट बाजारात जावे लागत नाही आणि त्यांची जी मेहनत आणि वेळेत वेळ वाचतो. त्याचप्रमाणे मध्यस्थी टाळू शकतात. म्हणजे सहकारी संस्था शेतकऱ्याचं उत्पादन थेट बाजारात विकते, जेणेकरून दलाल, अडते आणि इतर मध्यस्थाची साखळी यामुळे कमी होते. 5वा आहे की साठा व विक्रीमध्ये नियोजन. जर बाजारभाव कमी असतील, तर संस्था उत्पादन साठवून ठेवते आणि योग्य बाजारभाव येईपर्यंत विक्री थांबवली जाते, ज्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनासाठी उच्चतम मूल्य त्यामुळे मिळू शकतं. 6वा मुद्दा आहे की उत्पन्न वितरण. म्हणजे शेतमालाची विक्री झाल्यावर संस्था शेतकऱ्याची येणी वसूल करते आणि उरलेले पैसे सभासद शेतकऱ्यांना वितरित केले
जात असतात. 14वी उपाययोजना आहे शेतकरी संघटनाची स्थापना. शेती क्षेत्रात शेतकरी हे मुख्य उत्पन्न स्रोत आहेत. त्यांचे उत्पन्न थेट बाजारपेठेवरती अवलंबून असते. परंतु शेतकरी अनेकदा असंघटित आणि दुर्बळ असतात. ज्यामुळे बाजारातील मध्यस्थ, व्यापारी, दलाल यांचे दडपशाही आणि अन्याय सहन करावा त्याला लागत असतो. आणि व्यक्तिगतरित्या शेतकरी हे या दबावाला प्रतिकार करू शकत नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य किंमत मिळवणे कठीण होते. तसेच देशात साक्षरतेचे प्रमाण वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जागरूकता येऊ लागली आहे. आता शेतकऱ्यांना त्यांच्या सुप्त सामर्थ्याची कल्पना येऊ लागलेली आहे आणि त्यांनी आपले हक्क राखण्यासाठी संघटित होण्यास सुरुवात केलेली आहे. आणि या जागरूकतेमुळे शेतकरी संघटनेची स्थापना होण्यास सुरुवात झालेली आहे. हे संघटन शेतकऱ्यांना एकत्रित आणतात. त्यांच्या सामूहिक शक्तीचा उपयोग करून बाजारपेठेमध्ये संतुलन साधतात आणि सरकारवरती दबाव आणून शेतकरी आपल्या हिताचे निर्णय घ्यायला प्रवृत्त करत असतात. आता उदाहरणार्थ पाहायचं म्हटलं तर भारतात अनेक शेतकरी संघटना गहू, कापूस, दूध, ऊस अशा महत्वाच्या उत्पादनाच्या किमती ठरवण्यास सरकारला तेवढ्या किमती देण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी यशस्वी ठरलेल्या आहेत. अशा संघटनाने शेतकरी सामुदायिक शक्ती काय होते वाढते आणि त्यांना बाजारपेठेमध्ये अधिक न्याय मिळतो आणि त्यांचे उत्पन्न स्थिर राहण्यास काय होते मदत होत असते. तथापि शेतकरी संघटनामध्ये देखील काही मर्यादा आहेत. म्हणजे अनेक संघटनाचे नेतृत्व राजकीय गटाकडे असल्यामुळे त्यांचे निर्णय नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी नसतात. काही वेळा संघटनामध्ये समन्वयाचा अभाव दिसून येतो, ज्यामुळे राष्ट्रीय स्तरावरती एकसंध धोरण ठरवणे कठीण जाते. तसेच विविध राज्यातील किंवा विभागातील संघटनामध्ये समन्वय प्रस्तावित केला गेला तर शेतकऱ्याची सामूहिक ताकद ही अधिक परिणामकारक ठरू शकते. शेवटी शेतकरी संघटनेची स्थापना ही फक्त आर्थिक फायदेशीर नसून सामाजिक व राजकीय दृष्ट्या देखील ती महत्वाची आहे. यामुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या हक्काची जाणीव होते, त्यांची सामाजिक प्रतिष्ठा वाढते आणि ते एकात्मक पद्धतीने बाजारपेठेतील अन्यायाचा सामना करू शकतात. भविष्यात शेतकरी संघटनाच्या नेतृत्वात पारदर्शकता, समन्वय आणि शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष हिताची प्राथमिकता असेल तर या संघटनेचा परिणाम अत्यंत सकारात्मक ठरू शकतो. पुढील 18वी उपाययोजना आहे शेती विपणनात माहिती आणि संदेश तंत्राचा वापर. सध्या शेती क्षेत्रात माहिती आणि संदेश वहन म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. ज्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना उत्पादन आणि विपणन व्यवस्थेत क्रांतिकारक बदल घडवून आणता आलेले आहेत. पारंपरिक पद्धतीवर अवलंबून राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी माहिती तंत्रज्ञान एक नवीन मार्गदर्शक ठरलेलं आहे. शेती क्षेत्रामध्ये आयसीटीचा वापर अनेक पैलूमध्ये दिसून येतो. त्यामध्ये पीक मशागत असेल, पाणी व्यवस्थापन असेल, खताचे व्यवस्थापन असेल किंवा खताचा योग्य प्रकारे वापर कसा करायचा असेल, त्याचप्रमाणे कीटकनाशकाचा नियोजनबद्ध वापर कसा असेल, पीक हंगामाचे नियोजन करायचं असेल, हंगामानंतर हाताळणी कशी करायची असेल किंवा अन्न रक्षण प्रक्रिया असेल, ती कशी असेल, उत्पादन मालाचे मूल्यवर्धन कशा पद्धतीने करायचं असेल, गुणवत्ता कशी वाढवायची, अन्न संरक्षण, त्याची साठवण व विक्री कशी, अशा सर्व प्रकारच्या पैलूमध्ये आयसीटीचा वापर हा सुरू झालेला आहे. आणि या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेती संबंधी अधिक प्रभावी निर्णय घ्यायचे असेल, तर ते वैज्ञानिक पद्धतीने घेता येऊ शकतात. तसेच शेती क्षेत्रात आयसीटीचा वापर हा 2005 पासून सुरू झाला. त्यानंतर म्हणजे 2009 मध्ये ई शेती म्हणजे ई ॲग्रीकल्चर या प्रकल्पांतर्गत डिजिटल माध्यमाचा वापर अधिक व्यापक पद्धतीने काय केला सुरू झालेला आहे. आणि या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना मोबाईल, इंटरनेट, डिजिटल पोर्टल, एस-एम-एस सेवा, तसेच मोबाईल ॲप्स आणि वेबसाईटद्वारे पीक संबंधित माहिती मिळू लागली. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कोणत्या काळात घ्यावे, खताचा योग्य वापर कधी करावा, पिकाचे कीट व्यवस्थापन कशा पद्धतीने करावे, हंगामाच्या बदलानुसार काय-काय उपाय करावेत, हे त्याला त्वरित समजत आहे. यामुळे उत्पादनामध्ये वाढ झाली आहे आणि उत्पादनाच्या गुणवत्ताही त्यामुळे सुधारलेली आहे. तसेच आयसीटीच्या वापरामुळे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेपर्यंत किमती, ग्राहकाची असणारी मागणी, विक्रीच्या संधी आणि शेतमालाची साठवण आणि वितरण याची माहिती मिळू लागलेली आहे. आणि या सर्व गोष्टीमुळे शेतकऱ्यांना जे मध्यस्थावर अवलंबून राहण्याची गरज होती, ती गरज काय झाली कमी झालेली आहे आणि परिणामतः त्यांचे उत्पन्न भरीव प्रमाणामध्ये वाढलेले आहे आणि बाजारपेठेत त्यांची आर्थिक सक्षमताही वाढलेली आहे. तसेच आजच्या काळात आयसीटीचा उपयोग केवळ उत्पादनासाठी नाही, तर विपणनासाठीही अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे. तसेच शेतकऱ्यांना ऑनलाईन मार्केट प्लेस असेल किंवा डिजिटल जो काही रेट ठरतो, दर ठरतो, त्याच पद्धतीने विक्रीसाठी ॲप्स असेल किंवा वेबसाईटच्या माध्यमातून थेट ग्राहकाशी जोडण्याची एक प्रकारे संधी यातून निर्माण झालेली आहे. यामुळे शेतकऱ्याची सौदाशक्ती वाढते. त्यांच्या उत्पन्नाच्या नुसार त्याला काय करतो, जो दर असेल तो दर मिळतो. तो अधिक स्थिर दर त्यांना मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्याचा फायदा त्यामध्ये होऊ शकतो. त्यामुळे शेती क्षेत्रामध्ये जे आयसीटीचा वापर आहे, त्यामुळे शेतकऱ्याचा फायदा यातून होत आहे. पुढील 16वी उपाययोजना आहे म्हणजे तो राष्ट्रीय कृषी बाजार म्हणजे ई-नाम. ई-नाम म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रीकल्चर मार्केट. शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी आणि शेतमालाच्या बाजारातील समस्या दूर करण्यासाठी राष्ट्रीय कृषी बाजार हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम हा सध्या ठरत आहे.
पारंपरिक कृषी बाजारपेठेत शेतकरी अनेक अडचणीला सामोरे जात होते. व्यक्तिगतरित्या बाजारामध्ये उत्पन्न विक्री त्यांना कठीण होत होते. त्याचप्रमाणे मध्यस्थाचा दबाव आणि दलालांचा अडथळा यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य किंमत, योग्य भाव हा मिळत नव्हता किंवा येत नव्हता. आणि या समस्या दूर करण्यासाठी ई-नाम प्रणाली काही काळात सुरू करण्यात आलेली आहे. आता ई-नाम एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, जो विविध राष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीला म्हणजे त्याला आपण एपीएमसीज म्हणतो. एपीएमसी म्हणजे ॲग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी. हा याच्याशी तो जोडतो. आणि या एकात्मिक नेटवर्कमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी देशभरातील बाजारपेठ उपलब्ध होतात. आणि ते केवळ स्थानिक बाजारात नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवर देखील ते थेट त्यांचं उत्पादन विकू शकतात. तसेच डिजिटल व्यवहारामुळे दलालाची जी काही भूमिका आहे, ती भूमिका कमी कमी होते आणि शेतकरी थेट व्यापाऱ्याकडून चांगले दर मिळवू शकतात. तसेच ई-नामवर ऑनलाईन बोलीप्रमाणे म्हणजे ई ऑक्शन सिस्टम वापरली जाते आणि या प्रणालीमुळे शेतकरी दर अधिक पारदर्शक होतात. म्हणजे शेतकऱ्यासाठी जो दर ठरतोय शेतमालाचा दर, तो अधिक पारदर्शक होतात आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य आणि न्याय भाव मिळतो. तसेच देशभरातील मागणी आणि पुरवठ्याची माहिती मिळाल्यामुळे शेतकरी उत्पादन जो केले तो योग्य दराला तो विकू शकतो. ज्यामुळे त्याचा नफा वाढतो आणि उत्पादनाचं वायफळ नुकसान त्यातून काय होतं कमी होऊ शकतं. तसेच शेतकरी आता बाजारातील बदल, उत्पादनाच्या मागणीचे स्वरूप आणि किमतीतील चलन यावर आधारित काय करू शकतो निर्णय घेऊ शकतात. हा फायदा त्या शेतकऱ्यांना झालेला आहे. आणि सध्या 2025 मध्ये 31 जानेवारी 2025 मध्ये ई-नाम प्लॅटफॉर्मवरती जवळजवळ 23 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशातील 1410 कृषी बाजार समित्या ह्या समाविष्ट त्यामध्ये झालेल्या आहेत. तसेच या प्लॅटफॉर्मवर एकूण जवळजवळ 1,68,65,627 शेतकरी तसेच 2,63,357 व्यापारी आणि 4,362 शेतकरी उत्पादक संघटना ह्या नोंदणीकृत आहेत. ही आकडेवारी अशी दर्शवते की ई-नामने शेतकरी, व्यापारी, उत्पादन संघटना याला डिजिटल व खुल्या बाजार व्यवस्थेचे त्यांना जोडलेले आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सक्षमता आणि पारदर्शकता मोठ्या प्रमाणामध्ये यातून सुधारणा होऊ शकली आहे. ई-नाम फक्त उत्पादन विक्रीसाठीच नाही, तर शेतकऱ्यांच्या सर्वांगीण जो व्यवस्थापन केलं जातं, नियोजन केलं जातं, त्यासाठी महत्त्वाचे ठरत आहे. आणि यातून शेतकऱ्यांना ऑनलाईन माध्यमातून व्यापारात बाजारपेठेतील जो ट्रेंड आहे, तो ट्रेंड हा शेतमालाची मागणी, किमती, स्थानिक तसे राष्ट्रीय पातळी स्तरावरील स्थिती जी आहे, म्हणजे ॲग्रीकल्चर कमोडिटीच्या संदर्भात असेल, त्याची स्थिती त्याला सहजपणे मिळू शकते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक निर्णय घेण्याच्या साठी जो आहे तो महत्त्वाचा फायदा यामुळे होत असतो. आणि पुढील शेवटचा मुद्दा आहे, शेवटची उपाययोजना आहे नाफेड. हा नाफेड म्हणजे नॅशनल ॲग्रीकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया. आता नाफेड ही भारतातील शेतमालाच्या विपणनात कार्यरत असणारी एक प्रमुख सहकारी संस्था आहे. 1960 मध्ये स्थापन झालेली नाफेड देशातील शेतकऱ्याच्या हितासाठी कार्यरत असते आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य दर मिळवून देण्याच्या उद्देशाने बाजारपेठेमध्ये विविध उपक्रम हे नाफेड अंतर्गत चालवले जात असतात किंवा राबवले जात असतात. आता नाफेड जे जे मुख्य आहेत, नाफेडची जी मुख्य उद्दिष्ट आहे ते शेतकऱ्यांना आर्थिक सक्षमता देणे, उत्पादन विक्रीसाठी सुस्थितीत मार्ग उपलब्ध करून देणे आणि बाजारातील अस्थिरतेमुळे उद्भवणारे आर्थिक धोके कमी करणे हे नाफेडचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्याच पद्धतीने नाफेड शेतकऱ्याकडून शेतमाल हमी भावाने खरेदी करते आणि ही पद्धत शेतकऱ्यांना बाजारातील किमतीतील चढ उतारापासून संरक्षण देत असते. त्यानंतर नाफेड हे फक्त उत्पादन देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पण त्याचं मार्केटिंग करते. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी चांगला बाजार मिळतो आणि त्यांचे उत्पन्न त्यामुळे काय होतं स्थिर राहू शकतं. तसेच सरकारच्या निर्देशानुसार ठरवलेल्या ज्या काही एमएसपी आहेत म्हणजे किमान आधार किमतीनुसार शेतमाल खरेदी करून नाफेड बाजार किंमत नियंत्रित ठेवण्यासाठी एक प्रकारे मदत करत असतात. यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नाला विश्वासार्ह सोर्स मिळालाय आणि बाजारामध्ये अनिश्चितता त्यामुळे काय झाली कमी झालेली आहे. आता नाफेड फक्त खरेदीपुरती मर्यादित नाही, तर शेतमालाची साठवण आणि प्रक्रिया यंत्रणेत देखील ह्या नाफेडची भूमिका सक्रिय आहे. अन्नधान्य, डाळी, फुले, भाजीपाला यासारख्या उत्पादनासाठी कोल्ड स्टोरेज आणि जे काही प्रक्रिया उद्योगासाठी पाठबळ देण्यासाठी नाफेडचा महत्वाचा भाग आहे. यामुळे उत्पादनाचा जो साठा योग्य प्रकारे केला जातो, अन्नधान्याचे नुकसान आहे ते नुकसान कमी होतं आणि बाजारपेठेतील गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी नाफेड ही महत्वाची भूमिका बजावत आहे. अशा पद्धतीने आपण या भागामध्ये ज्या काही शेतमालाच्या विपणनाच्या संदर्भातील ज्या समस्या दूर करण्यासाठी सरकारने जे काही उपाय सांगितले आहेत ते पाहिलेले आहेत. धन्यवाद.